स्वानंदीचा फोन एवढ्या सकाळी? हॅलो, हा बोल स्वानंदी. एवढ्या सकाळी फोन केलास? सगळं ठीक आहे ना? हो बाबा. ऍक्च्युली मी तुम्हाला एक गुड न्यूज द्यायला फोन केला होता. चांगली बातमी? अगं मग ताबडतोब सांग. ते महालक्ष्मी डेव्हलपर्स आहेत ना, त्यांच्या प्रोजेक्ट मध्ये आम्ही एक घर बुक केलंय. म्हणजे बातमी पण सांगायची होती आणि नमस्कार पण करायचा होता. म्हणजे आम्ही दोघं येऊच घरी नमस्कार करायला, पण तरी आता इथून आजी, आई, काका, काकू सगळ्यांना सांगा. हो हो सांगतो, सगळ्यांना सांगतो. सगळ्यांना आनंद होईल. हो पण सगळे पेपर्स वगैरे नीट तपासून पाहिलेत ना? हो हो, त्यांनी त्यांच्या ऑफिसच्या लॉयर कडनं चेक करून घेतलंय सगळं. ते प्रोजेक्ट कुठल्या बँकेलाही अटॅच्ड असेलच ना? हो बाबा, ऐका ना, ते होतंय सगळं, पण ऍक्च्युली मी एका वेगळ्या कारणासाठी फोन केला होता. डाऊन पेमेंटसाठी पैसे कमी पडतायत, तर मी माझे दागिने विकू का? अगं दागिने कशाला विकतेस? मी देतो ना पैसे तुला. नाही बाबा, मला तुमच्याकडनं नाही घ्यायचे पैसे. आणि दागिने विकून सगळं होणार आहे मॅनेज, आणि दागिने काही नंतर सावकाश पण करता येतील. मला माहिती आहे तू माझ्याकडून नाही घेणार पैसे. स्वाभिमानी आहेस तू. तुझं सेव्हिंगही घातलं असशील ना त्यात? हो, मग मी विकू ना दागिने? ते तुझं स्त्रीधन आहे बाळा. लग्नात माहेरच्यांनी तुला दिलेलं. त्याचं तू काहीही करू शकतेस. त्यासाठी तुला परवानगीची गरज नाही. नाही बाबा, तसं नाही. ते तुम्हाला वाईट वाटलं असतं म्हणून. अगं वेडी आहेस का तू? हा, माझ्याकडून घेतले असतेस तर मला बरं वाटलं असतं. पण तरी तुझ्या इच्छेचा मी मान राखतो. विक तू तुझे दागिने. सगळ्या पावत्या आहेत ना दागिन्यांच्या? हो हो, तुम्ही दिली आहेत बिल्स. ठीक आहे, मग तुला जे योग्य वाटेल ते तू कर. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.